महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. सातपुड्यातील पहिल्या साकव पुलाचे लोकार्पण. दुर्गम आदिवासी भागाचा दळणवळणाचा प्रश्न कायमचा निकाली. आमदार आमशा पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश. पावसाळ्यातील जीवघेणा प्रवास आता भूतकाळात. अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम डाबचा राऊतपाडा गावात सातपुडा परिसरातील पहिल्या साकव पुलाचे लोकार्पण आमदार आमशा पाडवी आणि जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. जिल्ह्यातील अशा प्रकारचा हा पहिला साकव पूल ठरल्याने आदिवासी स्थानिक बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. डाबचा राऊतपाडा परिसरातून वाहणाऱ्या स्थानिक नदीला पावसाळ्यात पूर आल्यामुळे गावाच्या जवळच्या वस्त्या आणि गावांशी संपर्क पूर्णपणे तुटत असे. त्यामुळे ग्रामस्थांसह गावकरी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागत होती. अनेक वर्षांपासून ही समस्या कायम असल्याने सुरक्षित दळणवळणाची मागणी होत होती. या गंभीर समस्येची दखल घेत आमदार आमशा पाडवी यांनी सातत्याने पाठपुरावा करून साकव पुलासाठी निधी उपलब्ध करून दिला. अखेर या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे लोकार्पण करण्यात आले. या पुलामुळे आता पावसाळ्यातही गावकऱ्यांना सुरक्षितपणे ये-जा करता येणार असून शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजांसाठी होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागातील आदिवासी बांधवांसाठी हा साकव पूल विकासाचा नवा दुवा ठरला असून पावसाळ्यातील धोकादायक प्रवासाला कायमचा पूर्णविराम मिळाला आहे. ग्रामस्थांनी याबद्दल आमदार आमशा पाडवी आणि प्रशासनाचे आभार व्यक्त केले असून या पुलामुळे परिसराच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याची भावना व्यक्त केली. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी सागर मेटकर, अक्कलकुवा.